हॅलो, नमस्कार, जय भीम, जय शिवराय. स्वागत आहे तुमचं स्वाती इंगोले या यूट्यूब चॅनलवर. मी 2-3 दिवसा अगोदर एक व्हिडिओ टाकला होता छोटा की मी मोठे व्हिडिओ घेऊन येईन, ब्लॉगिंग चालू करेन, माझं रुटीन टाकते रोजचं, मुलांचं काही माझं असते आयुष्यात घडलेले प्रसंग. पण मला तसं जमलं नाही व्हिडिओ करायला परत, कारण की माझ्या मुलाची तब्येत काल परवापासून खराब झाली आहे. तर त्यांना डॉक्टरकडे नेणं, परत असं बदलतं वातावरण, तर आणखीनच त्यांना त्रास होतो. डॉक्टरकडे घेऊन गेलो, थोडे आता बरे आहेत. तर म्हटलं चला आज व्हिडिओ करून टाकूया आपण आणि आपल्या प्रवासाला सुरुवात करूया. आता थोडके मोडके व्हिडिओ थोडेफार येत राहतात, सुरुवातीला नवीन आहे मी, एडिटिंग वगैरे एवढी काही फारशी माहिती नाही. पहिलं तर माझं स्वतःचं डेअरिंगच होत नव्हतं व्हिडिओ करू की नाही करू. पण म्हटलं आपल्याकडे मोबाईल आहे, इंटरनेट रोजचं असं येतंच, नेट वाया गेल्यापेक्षा असं यूट्यूबला रोजचा एक जरी व्हिडिओ टाकला तरी खूप आहे. लोक तर काय बोलतच राहतील, जग बोलतील तेव्हा बोलेल. घरचेच कधी सपोर्ट करत नाही घरातूनच. ह्यासाठी 2 वर्ष आयुष्याची घालवलेली अशीच. नाहीतर या आधी करण्यासाठी माझ्याकडे खूप मोठा म्हणजे खूप काही मोठी अशी संधी होती. माझ्या 2 डिलिव्हऱ्या, परत त्याच्यामध्ये मला काय काय प्रसंग आले, किती मी कठीण प्रसंगातून गेलो, हा सगळा कंटिन्यू होता माझ्याकडे. यूट्यूबवर मी शेअर करावा किंवा व्हिडिओ दाखवावा व्हिडिओद्वारे. पण घरचे काय म्हणतील, घरचा सपोर्ट नव्हता, इकडे तिकडे हे ते मन मारून जगावं लागलं. कारण की कधी म्हणजे असं, आता तुम्ही असा विचार करू नका की घरातला सगळं काही तू प्रत्येक गोष्ट व्हिडिओ दाखवणार होती, की तसं नाही. ह्या 2 डिलिव्हरीमध्ये माझ्यावर काय काही कठीण प्रसंग वळवले हे तुमच्याकडून सांगण्याचा प्रयत्न होता. आणि असंही आता कंटेंट लोक स्वतःचा काही ना काही तो बनवून टाकतच आहे यूट्यूबला. ते आपल्यावर असतं, आपण कुठपर्यंत सोशल मीडियावर दाखवायचं आणि कुठपर्यंत नाही दाखवायचं, ती मर्यादा आपण पाळायची असते. कारण की मी बघते खूप जणांचे यूट्यूबला व्हिडिओ, मोठे यूट्यूबर आहेत प्रत्येक छोट्या गोष्टी, तर तेवढं मलाही करतं, माझी मर्यादा कुठे आहे. पण घरच्यांना काही नकोच होतं, सपोर्ट नव्हता तसा. आणि नंतर मग माझं असं खच्चीकरण झालं, डेअरिंग होत नव्हती, खर्च करायला पाहिजे ह्याच्यातच वेळ अख्खा वाया घालवला 2 वर्ष. त्यानंतर मग काय, 2 मुलं पदरात म्हटल्यावर घरी कोण करणार नसल्यावर, सासू सासरे नाही, नवरा आणि मीच. नवरा कामावर जाणार, ते घरातलं पाहणार, मग मीच घरात राहून फक्त माझं एवढंच जग होतं. माझी 2 मुलं आणि ह्या 4 भिंती. कधी घराच्या बाहेर कधी पडले नाही. आणि जरी तसा चान्स आला तर नको वाटायचं, मुलांचा सांभाळ करणं, बस घरात येऊन बसायचं. कारण की त्यांना सांभाळायचं म्हणजे मुलं बाहेर नेमकं जायच्या वेळेस किती काय म्हणजे काही ना काही अशी सिच्युएशन येते की आपण काय करायचं आणि काय नको. एकटीने हँडल तेवढं होत नाही. आजकाल एक मूल वाढवायचं म्हणजे खूप कठीण प्रश्न झाला आहे. आणि 2 मुलं आणि त्याच्यात मी थोडं जवळपास सारख्याच वयाची म्हटलं की त्यांचं खूप सगळं काही बघावं लागतं, सगळं सांभाळ करावं लागतं, त्यांच्याकडे व्यवस्थित लक्ष द्यावं लागतं. तर मग नंतर मलाही कुठेतरी वाटलं, हा ठीक आहे, आपली आता मुलं लहान आहेत, आधी त्यांच्याकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. त्याच्या तब्येतीवर काय परिणाम होईल जर आपण जरी व्हिडिओ काढले, तर आपण किती जरी सोशल मीडियावर जास्त ॲक्टिव्ह असलो तर मग आपल्या मुलांचं काय होईल. मी कुठेतरी विचार केला. पण ठीक आहे, आता मोठी मुलं झाली, बोलताना मला धाप लागते. आता मोठी झालीत मुलं, तर आता थोडीफार म्हणजे दोघं पण शाळेला जायला लागली. एक नर्सरीला आहे आणि एक ज्युनियर KGला आहे. 2, एक मुलगा आणि एक मुलगी आहे मला. छान देवाच्या कृपेने छान असे एकदम गोंडस मुलं दिली आहेत मला. चांगलं आहे सगळं. पण तरी मुलं ती मुलंच शेवटी, त्यांच्याकडे प्रत्येक वेळी लक्ष देणं गरजेचंच असतं. तर त्यांचा सांभाळ करून आता म्हणते नाही, आता मोठे आहेत ना, तर शाळेत सोडली त्यांना, म्हणजे शाळेत सोडलं की थोडाफार तरी वेळ असतो माझ्याकडे, 1-1.5 तास. तेव्हा घरची पटापटा कामं आटपून सकाळी तुमच्यासोबत अशा गप्पा माराव्या,
किंवा व्हिडिओ पोस्ट करावी आज काय घडलं काय नाही, किंवा माझी काही जुन्या गोष्टी भरपूर. वय जरी माणसाचं कमी असलं तरी आयुष्यात अनुभव असे येतात की ती आपल्या वयालाही लाजवणारी असतात. असे काही अनुभव असतात आयुष्यात आपल्या, ते शेअर करणार मी तुमच्याशी. काही गोष्टी अशा की कथेद्वारे तुम्हाला मांडेल, पण राहतील सत्य घटना, पण कथेद्वारे तुमच्याशी सांगण्याचा प्रयत्न करेन. असंच काहीतरी मी थोडंफार बघते आता ट्राय करून, कारण की जास्त मला ना कॅमेऱ्यासमोर बोलायची सवय नाही आहे. इंस्टाग्रामवर तर शॉर्ट व्हिडिओ काय छोटे छोटे 30 सेकंडचे, 30, 20, 15 सेकंडचे असतात, त्याच्यात काही नाही. अंग हलवायला असं तसं ॲक्टिंग करायला काय जातं, पण मोठे व्हिडिओ बनवायचे म्हटलं की खूप डेअरिंग लागतं, खूप म्हणजे असं मनामध्ये हे करावं लागतं की नाही आधी असं करायचं आहे तसं करायचं आहे, खूप हिंमत पण लागते. ती सगळी हिंमत वगैरे असं एकवटून मी आज निश्चय केला, नाही बाबा आता व्हिडिओ करायचा, कसाही येऊ दे. पहिला व्हिडिओ आहे माझा हा मोठा, लोकांना आवडो अगर न आवडो, ज्यांना जे मला समजून घेतील ते नक्की माझ्या चॅनलला सपोर्ट करतील, आणि ज्यांनी मला वाईट बोलायचं आहे ते बोलतील, ज्यांना नाही सपोर्ट करायचं नका करू. तुम्हाला इथूनच हात जोडते, पण कृपया वाईट कमेंटही नका करू, कारण की खूप वर्षानंतर मी स्वतः थोडं माझ्या मानसिक अवस्थेतून जाण्याचा प्रयत्न करत आहे, म्हणजे मानसिक त्रासामधून काही झालेला आहे. आता हे फक्त सोशल मीडियावर येणे हे फक्त एक बहाणा आहे, हे काहीतरी की नाही स्वतःला गुंतवून ठेवणं, स्वतःची ओळख ठेवणं की हां आहे काहीतरी माझी ओळख आहे. भले मग मी याच्यामध्ये तेवढं म्हणजे पुढं जाऊ अगर ना जाऊ, पण रोजचं ते असं वेळासाठी एक बडबड करणं असं काय, एक व्हिडिओ रोजचा टाकत राहायचा आपला. लोकांनी बघितलं तरी ठीक, नाही बघितलं तरी ठीक, पण मी माझी पॉझिटिव्ह राहणार, आणि जसं मला वाटतं तसं मला रोजचे व्हिडिओ मी टाकत राहणार. आजच्या जरा अवताराकडे लक्ष नका देऊ. आज थोडंफार मी दुपारी झोपले होते, मुलांना बरं नव्हतं तर त्यांना जरा झोपत मी झोपले, तर माझी तब्येत अशी झाली आहे. आणि एकटी बाई म्हटल्यावर घरातून सगळं तिच्याजवळच ताण येतो. घरात राहून 2-3 वर्षात फार वजन पण खूप वाढलं आहे. आता मुलांच्या शाळा चालू झाल्या आहेत ना, वजन वगैरे हे काय वाढतं कमी होत राहणार, हे काय आयुष्यभर चालणार आहे. हे काय स्वतः आपण पॉझिटिव्ह राहणं गरजेचं आहे, तेव्हाच आपल्यात स्वतःमध्ये आपण काही बदल करू शकतो. आणि तसं मला थोडाफार वेळ मिळत जाईल, तसं करत राहणार. लोक तरी काय बोलायला बसतात. ठीक आहे, चला एवढं बोलते आणि आजचा व्हिडिओ संपवते. भेटूया उद्यापासून. चला बाय बाय.